बल्लाळ गणेशाचे नामस्मरण करू लागला आणि तिथे विनायक प्रकट झाले आणि त्यांनी बल्लाळ याला दर्शन दिले. प्रसन्न झालेल्या गणेशाने त्याला वर मागण्यास सांगितलं. बल्लाळ म्हणाला की तुम्ही सदैव माझ्यासोबत राहावे. यावर गणेशजी म्हणाले की माझा एक अंश सदैव येथे राहील आणि त्यास तुझ्या नावाने ओळखले जाईल. असे म्हणून बाजूलाच एक मूर्ती निर्माण करण्यात आली आणि त्याच मूर्तीस बल्लाळेश्वर असं म्हणतात. आणि जी मूर्ती कल्याण शेठ यांनी फेकली होती ती मूर्ती सुद्धा पूर्ववत झाली. बल्लाळेश्वराचे मंदिर बांधण्यात आले. तसेच बल्लाळ याने पूजा केलेल्या जुन्या मूर्तीस धोंडी विनायक असे म्हटले जाऊ लागले. या मूर्तीचंही विशेष महत्त्व आहे. बल्लाळेश्वराच्या पूजेच्या आधी या धोंडी विनायकाची पूजा केली जाते. तसेच येथील प्रत्येक कार्यात धोंडी गणेशाला प्रथम मान देण्यात येतो. यानंतर अनेकदा या गणपती मंदिराची बांधणी